सातारा जिल्ह्यामध्ये जे दरे गावाचं जे नावाचं जे गाव आहे, जिथे माजी उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री वारंवार जातात आणि विशेष करून जेव्हा काही खटके उडाल्याचं निदर्शन असतं तर तेव्हा पहिले जातात. मात्र ते त्या ठिकाणी नेमक्या कोणत्या कामासाठी जातात हा एक नवीन प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण त्यांचे बंधू असणारे प्रकाश शिंदे जे आहेत यांचा एक काळा गोरख धंदा जो आहे हा उघडकीस आलेला आहे. MD नावाचं मादक पदार्थ तयार करणारा जो कारखाना जो तिथे सातारा जिल्ह्यात सापडलेला आहे, अद्यापपर्यंत यामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. साताऱ्याचे पोलीस झोपले होते का? कारण साताऱ्याचा पोलीस जो आहे हे तिथले पोलीस अधीक्षक जे आहेत साताऱ्याचे हे मुख्यमंत्र्यांचे हस्तक आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची मिलीभगत हा अंमली पदार्थाचा कारखाना सुरू करण्यामध्ये होती का, हा प्रश्नाचं उत्तर या उभयतांनी देणं आवश्यक आहे. हा एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाचा हा युवा सेनेचा तालुका प्रमुख आहे. त्याचे हे नियुक्तीपत्र आहे. हा नुसता तालुका प्रमुख नाही, एकनाथ शिंदे साहेब ज्या मूळ गावचे आहेत त्या गावचा हा सरपंच आहे. दरेगावचा हा सरपंच आहे. मी खुलासे अजून करत जाईन. मी म्हणून म्हटलं की माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सुरक्षा दिली पाहिजे. या सगळ्या संबंधाने काही गोष्टी त्यानंतर पुढे आल्या की 45 किलो ड्रग सापडलेला होता, पण ओंकार डिगे ताब्यात घेऊन का सोडण्यात आला? हा जो रणजित शिंदे आहे, हा रणजित शिंदे कुठे आहे, काय झालं त्याचं नेमकं? रणजित शिंदेच्या संबंधाने मी अजून एक माहिती आपल्याला दिली पाहिजे. ही माहिती अशी की तो दरेगावचा तर सरपंच आहेच आहे, पण रणजित शिंदे हा ते हॉटेल चालवत होता. हे हॉटेल त्याने का चालवावं, त्याचा काय संबंध आहे आणि प्रकाश शिंदे नेमके कोण आहेत? तर द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, द सस्पेन्स ऑफ द स्टोरी, प्रकाश शिंदे हे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे सख्खे भाऊ आहेत. प्रकाश संभाजी शिंदे हे एकनाथ संभाजी शिंदे यांचे सख्खे भाऊ आहेत. एकनाथ संभाजी शिंदे यांचे दुसरे बंधू सुभाष संभाजी शिंदे. काही लोक म्हणतील की तुम्ही चुकीची माहिती सांगताय. मला असं वाटतंय की आपण ती विकिपीडियाला सर्च करावी, आपण ती क्रॉस टॅली करावी. ठाण्यामधून 2017ला प्रभाग क्रमांक 17 मधून यांनी नगरसेवक पदाची निवडणूक लढवलेली होती. ही त्यांची वडिलोपार्जित सातबारा आहे. त्यांना म्हणाव एका केसला आबरू नुकसानीच्या त्या सामोरे गेल्यात. माझ्या बाबतीत सुद्धा त्या असंच बोलल्या होत्या. पुण्यामध्ये जे ड्रग्ज प्रकरण झालं त्यावेळी माझ्याकडे एक्साईज खातं होतं आणि त्या एक्साईज खात्याचा माझा त्या ड्रग्ज प्रकरणाशी संबंध आहे, माझा राजीनामा घ्या अशी मागणी केली होती. त्यांना कोर्टापुढे येऊन जामीन घ्यावा लागला पाटण न्यायालयामध्ये. तसलं बेछूट आरोप त्यांना म्हणाव काही करू नका. आदरणीय शिंदे साहेबांच्यावर नाहक दुसऱ्या अशा आबरू नुकसानीच्या दाव्याला त्यांना सामोरं जावं लागेल.